साहित्य हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलं पाहिजे। या भूमिकेतून आम्ही म्हणजे मी विठ्ठल पाटील, डॉक्टर सदानंद मोरे, जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज, राज्यातील संत साहित्याचे आणि इतिहासाचे थोर अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाची कड परंपरा म्हणजे पंढरपूरला पिढ्यानपिढ्या 13वी पिढी 11वी पिढी संत नामदेवांचे वंशज, तुकोबारायांचे वंशज, नाथ महाराजांचे वंशज असतील किंवा त्यांच्या विचारांचे पाईक असतील, अशा मंडळींनी तिथं पंढरपूरला थांबून बैलगाडीतून जाऊन पायी जाऊन हे संत साहित्य जे आहे मानवतावादी, ते संत साहित्य समाजाच्या शेवटपर्यंत नेण्यासाठी काम केलं। ते फळप्रमाणे आणि निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे संत, या सर्वांनी हे साहित्य समाजामध्ये नेलं पाहिजे, समाजाला एक दिशा दिली पाहिजे। त्या भूमिकेतून हे काम सुरू केलं। अशा सर्वांनी आम्ही एकत्र येऊन वारकरी साहित्य परिषद नावाची भूमिका काढायची, हे संस्था काढायची ठरवली। कुठल्याही गोष्टीला एक रिझन असतात। एक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एकदा संत साहित्य संमेलनामध्ये सांगितलं की या गाथा ज्ञानेश्वरी आमच्या पालखी सोहळ्यात ठेवण्यास पात्र नाही। आता त्यांच्या साहित्याचं आयुष्य 200 वर्ष, 250 वर्ष असेल आता, पण ह्या साहित्याचं आयुष्य हजारो वर्ष, 13व्या शतकापासून हे संत साहित्य लिहिलं गेलं। आणि हे साहित्य काय आहे नेमकं, तर पंढरपूर काय आहे, तर पुंडलिका बेटी परब्रह्मा लेखन चरणी विमान काम। तर पुंडलिकांना त्यांच्या काशीला जात असताना रस्त्यातल्या एका साधूंनी सांगितलं की हा लोहदंड घ्या, हा ज्या पात्रात नदीच्या फुटणार नाही तिथं तुम्ही आईवडिलांची सेवा करत बसा, आईवडिलांना घेऊन काशीला जाण्याची गरज नाही। मग ते परत आले, ते तिथं बसले नाही, ते बघत आले असं नदीच्या पात्रात वेगवेगळ्या आहे। मग चंद्रभागेमध्ये तो लोहदंड म्हणजे लोखंडाचा असा आहे, फुटला नाही। आजही तिथं एक 50 किलोची दगडाची नौका आहे, तिची पाण्यावर तरंगते पुंडलिकाच्या मंदिरामध्ये, चंद्रभागेच्या पात्रामध्ये। तर तिथं तुम्हाला साक्षात भेटायला परमेश्वर येतील असं सांगितल्यानंतर ते तिथं आई वडिलांची सेवा करत बसले आणि भगवान कृष्ण तिथे भेटायला आल्यानंतर त्यांनी विटेवर उभा राहायला सांगितलं आणि सांगितलं की मी आई वडिलांची सेवा करतोय, तोपर्यंत तुम्ही विटेवर राहा। आणि विटेवर उभा राहिल्यानंतर समचरण दृष्टीने राहिलेल्या परमेश्वराला सेवा झाल्यावर पुंडलिक भेटले आणि भेटल्यानंतर म्हणले बोला देवा आपण माझ्याकडे आला। ते म्हणाले तुला काय पाहिजे माग, ते म्हणले मला त्यातलं काही येत नाही, तर काहीतरी माग। मग ते म्हणाले इथे येणाऱ्या सर्वांचा उद्धार कर। ते म्हणाले मी पुण्यवान माणसांचा करेन। मग पुण्यवान माणसांचा नाही चालणार, सरसकट जाणार। ज्ञानेश्वरी पाऊली म्हणतात आगा तानिया लागता जटे तिने अधिकची पानं फुटे। म्हणजे गाईचं वासरू ज्यावेळेस स्तनाला उन्हातून दुसण्या मारते असं, त्यावेळी तिला इजा होत नाही तर तिला पाना फुटतो। आणि असं हे मग भगवंताने सांगितले एका अटीवर करेल, चंद्रभागेत डुबकी मारायची, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, मग माझ्या दर्शनाला यायचं, मग मी उद्धार करेन। म्हणून चरणी वाहे जगा भीमा उद्धरी जगा। तर अशा पद्धतीचे हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे। आणि या तीर्थक्षेत्रामध्ये संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, तर या ज्ञानदेवांच्या बहीण हे कोण बामुंड आहेत, तर त्यावेळेच्या धर्मपंडितांनी वैद्यांच्या सांगितलं की तुम्ही संसारातून गेला होता, परत संसारात आला, तुम्हाला अधिकार नाही, तुमच्या मुलाला न्याय द्यायचा असेल तर एका अटीवर देईल की तुम्ही जा आणि काशीच्या डोहामध्ये देहत्याग करा, म्हणजे आत्महत्या करा। नागपूरमध्ये